नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरी गणित मापन या घटकातील वजन व वस्तुमान हा घटक आपण आज पाहणार आहोत। पहा, इथे काही चित्र दिले आहेत जी दैनंदिन जीवनात आपण वजन करण्यासाठी वापरतो। तुम्ही सुद्धा या वस्तू आपल्या घरी पाहिल्या असतील आणि वजन करतानाही। इथे पहा, हा आहे नंदू आणि ही आहे सोनू। नंदू आणि सोनू दोघजण एकाच चेंडूचा वजन करत आहे। दोघांनी वजन करण्यासाठी गोट्यांचा वापर केला आहे। तर सोनू काय म्हणते पहा, या चेंडूचं वजन 17 गोट्या आहे। तर नंदू म्हणतो त्याच चेंडूचं वजन माझ्याकडील 10 गोट्या एवढं भरलं। तर विचार करा बरं मुलांनो, एका चेंडूचं वजन 17 गोट्या आणि एका चेंडूचं वजन 10 गोट्या एवढं भरलं। तर बघा मुलांनो, असं कसं झालं? एकाच चेंडूचं वजन वेगवेगळं कसं? तर सोनूने आणलेल्या गोट्या लहान होत्या आणि नंदूने आणलेल्या गोट्या मोठ्या होत्या, त्यामुळे असं झालं। असं घडतं म्हणून दुकानात वजन मोजण्याची प्रमाणित एकके म्हणजेच मापे असतात। आता ही मापे कोणती असतात व ती कशी वापरली जातात ते आपण एकदा पाहू। की एकाच वस्तूचे वजन प्रमाणित एककाच्या साहाय्याने कोणीही केले तरी ते समानच भरते। किलोग्रॅम हे वजन मोजण्याचे प्रमाणित एकक आहे। मुलांनो, आता आपण दुकानात वापरली जाणारी काही वजनमापे पाहूया। बघा, हे आहे 50 ग्रॅमचे माप, हे आहे 500 ग्रॅम, यालाच आपण अर्धा किलो असे म्हणतो। हा आहे 1 किलो, त्यानंतर हा आहे 5 किलो। यापेक्षाही अधिक मापाची वजने असू शकतात। आपण दुकानात गेल्यावर अशाच प्रमाणित एककांचा वापर करून आपल्याला वस्तूंचे वजन करून दिले जाते। आता इथे एक किराणा दुकान आहे। त्या दुकानात ही 3 मुले त्या काकांना काही वस्तू मागत आहेत। छोटी मुलगी आहे, ती म्हणते 2 किलोग्रॅम ज्वारी हवी आहे, त्यासाठी 2 किलोग्रॅमचे एकक वापरले जाते। मुलगा आहे, तो म्हणतो मला 1 किलोग्रॅम साखर द्या, त्यासाठी 1 किलोग्रॅमचे एकक वापरले जाते। मोठी मुलगी आहे, ती म्हणते मला 5 किलोग्रॅम गहू हवे आहेत, त्यासाठी 5 किलोचे एकक वापरून दुकानदार त्यांना त्याप्रमाणे 2 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम व 5 किलोग्रॅम या एककांचा वापर करून वजन करून दिले जाईल। आता इथे पहा, दिलेल्या वस्तूंचे वजन 1 किलोग्रॅमपेक्षा कमी किंवा जास्त आहे याचा अंदाज करा। दुकानात जाऊन खात्री करून घ्या। वस्तूंचे नाव: मिठाचा पुडा, गुळाचा मोठा खडा, 50 बिस्किटे, 5 वाट्या साखर। अंदाजे वजन 1 किलोग्रॅम व 1 किलोग्रॅमपेक्षा कमी किंवा 1 किलोग्रॅमपेक्षा जास्त असे लिहायचे आहे आणि प्रत्यक्ष मोजून किती भरले ते त्या रिकाम्या जागेत लिहायचे आहे। बघा, मिठाचा पुडा 1 किलोग्रॅम असू शकतो किंवा अर्धा किलोही असू शकतो, आपण तिथे लिहू 1 किलोग्रॅम। गुळाचा मोठा खडा हा 1 किलोग्रॅमपेक्षा कमी असतो। 50 बिस्किटे 1 किलोग्रॅमपेक्षा कमी आणि 5 वाट्या साखर 1 किलोग्रॅमपेक्षा कमी। ही मापे आपण अंदाजे लिहिली आहेत। आता प्रत्यक्ष मोजून तीच मापे पुन्हा लिहायची आहेत। मिठाचा पुडा हा मोजून पाहायचा आहे आणि तिथे त्याचे माप लिहायचं आहे। गुळाचा मोठा खडा 50 बिस्किटे आपल्या आईवडिलांची मदत घ्यायची किंवा मोठ्या व्यक्तींची मदत घेऊन तिथे लिहायचं आहे। पुढे पहा, 1 किलोग्रॅमचे माप तराजू यांच्या साहाय्याने पुढील वजनाचे तांदूळ, गहू, ज्वारी मोजा। आपल्या घरी तांदूळ, गहू, ज्वारी हे धान्य असतात। ते धान्य तुम्ही 2 किलोग्रॅमचे माप, 5 किलोग्रॅम, 3 किलोग्रॅम, अर्धा किलोग्रॅम अशी वजनमापे घेऊन मोजून पाहायचं आहे। मोठ्या व्यक्तींची मदत घ्यायची आहे। नंतर तुमचे वजन किती ते पहा, वर्गमित्रापेक्षा वजन कमी जास्त ते सांगा। तुमच्या घरी किंवा आजूबाजूला दवाखान्यात असे काटे असतात, तेथे जाऊन तुमचे वजन किती ते पहा आणि तुमच्या वर्गमित्रापेक्षा तुमचे वजन कमी किंवा जास्त ते तुम्ही पाहू शकता। आता आपण विविध वजन काटे पाहूया। हा आहे स्प्रिंग काटा, तुम्ही पाहिला असेल अंगणवाडीत वगैरे असतो। हा आहे इलेक्ट्रॉनिक काटा, किराणा दुकानात वापरला जातो।
आणि हा आहे दांडेचा काटा म्हणजेच तराजू, बाजारात वगैरे पाहायला मिळतो. माणसाचे वजन करतात तो काटा आपल्या शाळेत असतो किंवा दवाखान्यात असतो, अंगणवाडीतही असतो. अशा प्रकारे आपण आज मापन या घटकातील वजन हा उपघटक समजावून घेतला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.